नमस्कार मित्रांनो, राजेंद्र चव्हाण फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आई कर्ज योजना 2025 योजनेचा उद्देश व मुख्य वैशिष्ट्य आहे महिलांना 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे। घेतलेल्या कर्जाचे व्याज शासनाकडून संबंधित महिलेच्या बँक खात्यात जमा होणार। महिलेला फक्त मुद्दल रक्कम भरावी लागेल। योजना पर्यटन विभागाकडून राबवली जाते। ही योजना 19 जून 2023 रोजी चालू झालेली आहे। ही योजना फक्त महिलांनाच लागू आहे। विविध उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी पात्र महिलांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध होते। महिलांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे। पर्यटन स्थळावर होमस्टे, हॉटेल, टूर्स, ट्रॅव्हल, ट्रान्सपोर्ट इत्यादी व्यवसाय करू शकता। कर्ज व व्याज परतावा याच्या अटी काय काय आहेत त्या पाहूयात। मान्यताप्राप्त बँकेतून घेतलेल्या 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर व्याज शासन भरते। व्याज परतावा मिळण्यासाठीच्या अटी: कर्ज परतफेड होईपर्यंत 12% पर्यंत व्याज शासनाकडून भरले जाते। योजना ही 7 वर्षापर्यंत कालावधी आहे। शासनाकडून जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयापर्यंत व्याज भरले जाऊ शकते। खालील 3 पैकी जे आधी होईल तोपर्यंत व्याज भरले जाते। कर्जाची पूर्ण परतफेड किंवा 7 वर्ष कालावधी संपेपर्यंत। यामध्ये 4.5 लाख रुपये व्याजाची मर्यादा आहे, त्यापुढील व्याज आपल्याला मिळणार नाही। जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये। कर्ज मिळवण्याच्या पात्रता अटी काय काय आहेत? महिलांना पर्यटन व्यवसाय म्हणजेच पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा, जे की तुम्ही ऑनलाईन तिथं नोंदणी करू शकता पर्यटन स्थळावरती। व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा। हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये 50% व्यवस्थापकीय किंवा इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50% महिला कर्मचारी आवश्यक आहेत। पर्यटन व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या असणे बंधनकारक आहे, जे की तुम्हाला पर्यटनच्या पोर्टलवरती मिळतील। कर्ज हप्ते वेळेत भरलेले असावेत। नोंदणीकृत पर्यटन व्यवसायातील महिला गाईड, टूर ऑपरेटर व इतर महिला कर्मचाऱ्यांना केंद्र किंवा राज्य शासन विमा योजनांमध्ये सहभागी करून पहिल्या 5 वर्षाचे विमा हप्ते देखील शासन भरणार आहे। योजनेअंतर्गत परवानगी असलेले व्यवसाय: त्यामध्ये होमस्टे, लॉज, रिसॉर्ट, निवासी व न्याहारी सुविधा, हॉटेल, उपहारगृह, फास्ट फूड, बेकरी, महिला कॉमन किचन, टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, ट्रान्सपोर्ट, गाईडिंग, क्रूझ सेवा, साहसी पर्यटन, जल, थरार, गिरिभ्रमण, आदिवासी, निसर्ग, कृषी पर्यटन प्रकल्प, आयुर्वेद व योगा आधारित वेलनेस सेंटर, हस्तकला विक्री केंद्र, स्मरणिका शॉप, कॅरव्हॅन, हाऊसबोट, टेंट, ट्री हाऊस, पॉट्स, महिलांनी चालवलेले कॅफे, पर्यटन माहिती केंद्र, टुरिस्ट हेल्प डेस्क इत्यादी या योजनेमध्ये हे व्यवसाय समाविष्ट आहेत। आता आवश्यक कागदपत्रे काय काय लागतील? आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र यापैकी एक। व्यवसाय नोंदणी यामध्ये काय? शॉप ॲक्ट लायसन किंवा उद्यम आधार। त्यानंतर व्यवसाय मालकीचे प्रतिज्ञापत्र 100 रुपयाच्या स्टॅम्पवर चालेल। प्रोप्रायटरचं पॅन कार्ड लागेल। GST क्रमांक हा गरजेनुसार आहे। गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जेवढे नॉर्म्स असतील त्याप्रमाणे GST कंपल्सरी नाही आहे। अन्न व औषध परवाना खाद्य व्यवसायासाठी रद्द केलेला धनादेश, प्रकल्प संकल्पना 500 शब्दांमध्ये म्हणजे थोडक्यात प्रोजेक्ट रिपोर्ट। त्यानंतर चलन 50 रुपयाचं ग्रास या पोर्टलवरती भरायचं आहे। तुम्ही तुमचे नोंदणीकृत जे पुरावे आहेत टूर्स या पोर्टलवरती, टुरिझम या पोर्टलवरती तुम्ही नोंदणी करून ते घेऊ शकता।
आई योजनेचे जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही ai-portal.maharashtra-tourism.government.in या पोर्टलवरती तुम्ही रजिस्टर करू शकता. या योजनेच्या अटी काय आहेत ते पाहूयात. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी लिंक असावे. पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. पर्यटन व्यवसायात 50% महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. तारण नसल्यास CGTMSE म्हणून जी स्कीम आहे ती याला लागू होते. ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्जानंतर पर्यटन संचालनालयाकडून LOI मिळेल, म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट. LOI वर आधारित बँक कर्ज मंजूर करून घ्यावे. जी माहिती तुम्ही LOI काढताना दिली तीच माहिती कर्ज करताना तुम्ही बँकेमध्ये देणे गरजेचं आहे. कर्जाची परतफेड नियमित असावी. हप्ते तुमचे रेग्युलर गेलेले पाहिजेत. व्यवसाय सुरू असल्याचे फोटो द्यावे लागतील. व्यवसाय चालू झाल्याच्या नंतर, लोन मिळाल्याच्या नंतरचा विषय आहे तो. व्याजाव्यतिरिक्त इतर कोणतेही बँक शुल्क शासन भरत नाही. जसे इन्शुरन्स, जसे प्रोसेसिंग फी, या गोष्टी व्याजामध्ये येत नाहीत, त्या तुम्हाला मिळणार नाहीत. योजनेचे संक्षिप्त माहिती. योजनेचे नाव आई म्हणजेच व्याज परतावा धोरण. लाभार्थी फक्त व्यावसायिक महिला. स्वरूप 15 लाख रुपयांवरील व्याज शासन भरणार. विभाग कुठला आहे तर पर्यटन विभाग. जास्तीत जास्त व्याज परतावा मिळणार आहे 4.5 लाख. 15 लाखाच्या हिशोबाने 12% व्याज परतावा म्हणजेच 4.5 लाख रुपये मिळणार. अर्ज पद्धत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही आहे. लोन कधी करायचं आहे? LOI मिळाल्यानंतर, तोपर्यंत कर्ज करायचे नाही. महत्त्वाच्या सूचना. LOI मिळाल्यावर बँकेत कर्ज करणे. त्यानंतर LOI मिळाल्यानंतर बँकेत कर्ज मिळणेही सोपे होते. कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या दलालांपासून सावध राहणे महत्त्वाचे. योजना म्हणजे पर्यटन व्यवसायात महिलांनी ऐतिहासिक संधी, बिनव्याजी कर्ज प्लस विमा सुविधा प्लस सरकारी पाठबळ. पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असल्यास आजच अर्ज करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर्स करा. बेल आयकॉनला सबस्क्राईब करायचे विसरू नका.